क्रिकेटमध्ये मित्रांनो हार जीत होत राहते, परंतु या प्रीमियर लीगच्या वतीने आपण खेळाची शिस्त पाळणार आहोत। ज्यावेळेस सामना संपेल त्यावेळेस दोन्ही संघांना हस्त आंदोलन करायचं आहे। त्यासाठी कोणताही संघ हा नियम मोडणार नाही याची नोंद आपण या सकाळपासून बऱ्याचशा संघांचं मी कौतुक केलं की बरेचसे संघ मैदानाच्या आतमध्ये लाईनअपने गेले, लाईनअपने आले, हस्त आंदोलन केलं। क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी होत राहतात, परंतु क्रिकेट हा खेळ मोठ्या उंचीवरती गेला पाहिजे आणि ज्यावेळेस क्रिकेट मोठ्या उंचीवरती जाईल त्यावेळेस खेळाडू देखील मोठ्या उंचीवरती जाईल। परंतु या सर्व काही गोष्टी आहेत त्याचं आपल्याला पालन करावं लागेल। मॅचला होईल सुरुवात। जी मॅच आहे तन्मय टायटन्स विपक्ष महाकाली वॉरियर्स। मॅचला होईल सुरुवात। दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा। एका बाजूला तन्मय टायटन, एका बाजूला महाकाली वॉरियर्स। या सामन्याला होते सुरुवात। नाणेफेकीचा कौल जो आहे ना तो तन्मय टायटन या टीमने जिंकला आणि बॅटिंग करण्याचा पुन्हा एकदा धाडसी निर्णय या टीमने घेतलेला आहे। महाकाली वॉरियर्सला करायची आहे गोलंदाजी। एका बाजूला अभि शिंदे, एका बाजूला ऋतिक धनावडे। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। एका बाजूला अभि शिंदे पिंपरी, एका बाजूला ऋतिक धनावडे मोहाट, तर एका बाजूला महाते गावचे कॅलिस, एक चांगले ऑलराऊंडर। मग लेदर बॉल असेल किंवा टेनिस बॉल, रबर बॉलचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि ज्यांनी प्रवीण तांबे सरांबरोबर क्रिकेट खेळलेला आहे ते कॅलिस मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 1 साठी आलेले आहेत। असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगेल।
अभि शिंदे या अगोदर देखील आपण अभि शिंदे यांच्याबद्दल चर्चा केली. अंडरमचा खेळ असेल किंबहुना पाठीमागच्या सामन्याचा खेळ कोण विसरेल अभि शिंदे यांचा. आणि मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला बॅटल बघण्यासारखं. एका बाजूला अनुभव, एका बाजूला युवा खेळाडू अभि शिंदे असं बॅटल. पहिला बॉल कॅलिस यांचा अभि शिंदे आणि तन्मय टायटनसाठी. गोलंदाज तयार कॅलिस. बॅटचा किनारा, पाठीमागच्या बाजूला खेळाडू आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे निश्चित प्राप्त होईल आणि सावध सुरुवात दोन्ही संघांनी केलेली आहे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. पहिलाच बॉल जो होता ना तो पाठीमागे ओढला होता. बॉलला अधिकची उसळी प्रदान केली कॅलिसांनी आणि पहिला बॉल एका धावेचा टाकलेला आहे. एका बाजूला आता स्ट्रायकर एंडला ऋतिक धनावडे, मोहाट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या प्रकारे होऊ शकला नाही. निर्धाव बॉलची सांगता होते आणि आलाय तो डॉट बॉल. एका बाजूला आपण चर्चा करतोय कॅलिस, मग लेदर बॉल किंवा टेनिस बॉलचा प्रचंड मोठा अनुभव आणि पा या बॉलची दाहकता, गोलंदाजी मधली धार, अचूकता कॅलिस. यावेळेला बॉल उडवलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. या सामन्यातला पहिला षटकार ठोकलाय ऋतिक धनावडे, मोहाट यांच्या बॅट मधून. एक टिपिकल फटका षटकार. कॅलिस यांच्यावरती आक्रमण. लोअर फुलटॉसचा हा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. बॉलचा पाठमोरा करतील. एकच सिंगल धाव. षटकार लागला आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये लगेच भिन्नता आणली. टप्पा लगेच बदलला. बॉल थोडासा पुढे ठेवला. म्हणजे या काही गोष्टी आहेत ना गोलंदाजी करताना तुम्हाला प्रखरतेने कराव्या लागतात. कॅलिस यांची गोलंदाजी जर तुम्ही पाहिली, 4 बॉल त्यांनी आतापर्यंत टाकलेले आहेत. 8 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. गडी एकही बाद करू शकले नाही. शेवटचे 2 बॉल उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल आलाय तो डॉट बॉल. पाठीमागच्या मॅच मध्ये 48 धावांचा झुंजार खेळ अभि शिंदे यांचा. परंतु या मॅच मध्ये अभि शिंदे कशा प्रकारचा खेळ करणार. समोर कॅलिस आहेत राऊंड द विकेट. यावेळेला बॉलला स्विंग करून दिलंय. मिड विकेट बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमा पार. अभि शिंदे पिंपरी यांच्या बॅट मधून आला हा चौकार. निश्चित आपण अनेक वेळा कॅलिस यांचा खेळ बहरताना पाहिलेला आहे. तालुक्यातले एक नामवंत ऑलराऊंडर आहे आणि त्यांच्या गोलंदाजीवरती आक्रमण चढवलं अभि शिंदे आणि ऋतिक धनावडे यांनी. तब्बल कुटलेले आहेत या पहिल्याच ओव्हरमध्ये 12 धावा आणि एका बाजूला कॅलिस विकेट प्राप्त करू शकले नाही. परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये आता जयेश दळवी जे महातेगावचे खेळाडू आहेत ओव्हर नंबर 2 मध्ये. आज नावाप्रमाणे खेळ जयेश दळवी यांनाही करावा लागेल. संघाची जी गरज आहे त्याची पूर्तता जयेश दळवी करणार का. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉल ओला केलाय गोलंदाजी करताना. ही असे एक वेगळी रणनीती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीयेत. ऋतिक धनावडे आपल्या फटक्यावरती नाखुश आहेत. ऋतिक धनावडे स्ट्रायकर एंडला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पावसाच्या सरी आता वेगाने कोसळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पावसाचं आगमन. बॅटिंग करणं कठीण. बॅटचा किनारा. बॉल लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक येतील. बॉलचा पाठमोरा करतील. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे होतील पूर्ण. परंतु बॉल सीमारेषा चिरेल का. सीमारेषेलगत बॉल अडवलेला आहे.
काल जर आपण पाहिला ना, कालही मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि हवामान खात्याने सांगितलेलं आहे की येणाऱ्या 4 दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. काल जर आपण पाहिलं वाराही होता, पाऊसही होता, गावालाही आपण जर पाहिलं तर पाऊस पडत आहे. म्हणजे सर्वत्र पावसाच्या सरी कोसळत आहेत. निश्चित गावाचा उल्लेख केला येणाऱ्या कालावधीमध्ये आपण चर्चा तालुक्याबद्दलही करूया. ज्या तालुक्यामध्ये आपण सर्वजण येतो. गोलंदाज पुन्हा तयार, जयेश दळवी. ओव्हर नंबर 2चा हा थरार आहे. एका बाजूला अभि शिंदे 3 बॉलच्या पाठीमागे 5 धावा, ऋतिक धनावडे 5 बॉलच्या पाठीमागे 10 धावा. मित्रांनो, गाव म्हटलं ना की कौलारू घर म्हणजे गाव, खळखळणारे ओढे म्हणजे गाव, लाल काळी माती म्हणजे गाव, म्हणजे दुधाळ वाहणारे धबधबे असतील म्हणजे गाव, धुक्यांमध्ये लपलेल्या रानवाटा म्हणजे गाव, धुक्यांची चादर म्हणजे गाव, हिरव्या शालूने नटलेला परिसर म्हणजे गाव. म्हणजे गावची ओढ आपल्या संपता संपत नाही. आणि ज्याची आपण चर्चा करत आहोत, आणि जावलीचा जो परिसर आहे ना, या परिसरावरती निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेली आहे. मग नागमोडी वळणे असतील, जागोजागी दुधाळ वाहणारे धबधबे असतील, दरी खोऱ्यांचा हा प्रदेश आहे. काही गावं जावली तालुक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं ना, नदीच्या तीरावरती आहेत, काही गावं पठारावरती आहेत, काही गावं डोंगराच्या पायथ्याशी आहेत, काही गावं डोंगराच्या मध्यभागेत. असा जावलीचा संपूर्ण परिसर आहे. आणि त्या परिसरामध्ये असणारं दक्षिण जावली हा परिसर. गोलंदाज तयार. यावेळेला हा बॉल पुल केलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल 2 क्षेत्ररक्षकांच्या दरीमधून सीमारेषच्या पलीकडे 4 धावेंसाठी फरार आलाय. अभि शिंदे यांच्या बॅटमधून चौकार. असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ येत नाही. आणि जीवनामध्ये जर सुखाची हिरवळ आणायची आहे तर दुःखाची दरी ही तुम्हाला पार करावीच लागते. आणि एका बाजूला बॅटिंग करताना अभि शिंदे आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जी दरी होती ना, याच दरीतून बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. 19 वरती 0 गडी बाद ही सध्याची आहे विद्यमान स्थिती. तन्मय टायटन या टीमचे. एका बाजूला महाकाली वॉरियर्स विकेटच्या शोधामध्ये. अकोट टप्प्याचा अपटबार पंचांनी कळवलंय की हा आलाय व्हाईट बॉल. आणि 1 फ्रॉम दी ओव्हर. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता याची सूचना पंचांनी आता गोलंदाज जयेश दळवी यांना दिलेली आहे. म्हणजे यानंतर जयेश दळवी अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकत नाहीये, परंतु डोळ्याच्या समोरून हा बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. आला तो हा डॉट बॉल. एका बाजूला अभि शिंदे तर एका बाजूला ऋतिक धनावडे. खोल टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टरचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर. जयेश दळवी यांचा गोलंदाजी मधला हा वार होता आणि याला प्रत्युत्तर देऊ शकले नाही अभि शिंदे. यॉर्कर फार क्रिकेटमध्ये महत्व आहे. तुम्ही 4 प्रकारचे यॉर्कर टाकू शकता. एक पारंपरिक यॉर्कर जो यष्ट्यांचा वेध घेतो, एक स्विंगिंग यॉर्कर, एक वाईड यॉर्कर, एक स्लोअर वन यॉर्कर. आपटलेला बॉल, या बॉलला सन्मान दिलाय, परंतु स्लोअर वन यॉर्कर ज्या वेळेस आपण म्हणतो ना, तर क्रिकेटमध्ये लसित मलिंगा यांनी स्लोअर वन यॉर्कर देखील टाकलेला आहे. म्हणजे यॉर्करवरती काय त्यांचं प्रभुत्व होतं आणि असा बॉल टाकण्यामध्ये त्यांना महारत. परंतु धावसंख्या आहे धावफलकावरती 21, 0 गडी बाद. 2 षटकांचा संपलाय खेळ. उर्वरित आता 3 षटकांचा खेळ शिल्लक. अभि शिंदे 7 बॉल 10, ऋतिक धनावडे 5 बॉलच्या पाठीमागे 10 धावा. ऐकूया एक छोटंसं मधुर संगीत.
0 गडी बाद. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. पहिलाच बॉल अंगाला जाऊन भेटतोय अभि शिंदे यांच्या. आलाय तो निर्धाव बॉल. निश्चित या मॅच मध्ये अभि शिंदे आणि ऋत्विक धनावडे यांना सूर चांगल्या प्रकारे गवसला नाहीये. पाठीमागच्या सामन्यामध्ये अभि शिंदे ऋत्विक धनावडे यांनी जी सुरुवात केली होती ती धमाकेदार होती. यावेळेला स्विंग करून दिलाय बॉल डीपी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी होतोय फरार. आलाय तो चौकार. त्याचबरोबर विवेक दादा भोसले यांचे आगमन आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत दक्षिण जावली प्रीमियर लीगच्या वतीने आपण त्यांचं करूया. मैदानाच्या आतमध्ये आता अभि शिंदे यांनी आक्रमण केलेलं आहे आकाश सुर्वे यांच्या विरुद्ध. यावेळेला या बॉलला दिशा दिलेली आहे. बॉल येऊ दिला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग लेगला. बॉलवरती येतील. बॉलची फेकी करतील. एका धावेचं रूपांतर लगेच दुहेरीमध्ये केलेलं आहे आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील आणि धावसंख्या पुढे जाईल आणि पुढे सरसावेल आणि जाऊन पोहोचलेली आहे. 27 धावा 0 गडी बाद अशी स्थिती आहे. अद्यापही महाकाली वॉरियर्सचा विकेटचा शोध संपला नाहीये. परंतु एका बाजूला फलंदाजांच्या पायामध्ये बिड्या टाकण्यामध्ये महाकाली वॉरियर्सला यश मिळालेलं आहे. मोठ्या फटक्यांवरती बंधनं ठेवलेली आहेत. काहीच मोठे फटके त्यांनी खर्च केलेले आहेत आणि या सरासरीने जर हा संघ तन्मय टायटन बॅटिंग करत राहिला तर 51 पर्यंत मजल मारेल. आडबा बॅटने आता खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितले परंतु हाही निर्धाव बॉल येतोय. अभि शिंदे पुन्हा एकदा द्विधा मनस्थितीमध्ये अडकले. आकाश सुर्वे यांचं हे लाजवाब षटक. गोलंदाजी करत असताना तब्बल 3 निर्धाव बॉल 1 चौकार दुहेरी धावा खर्च केलेले आहेत. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अकूट टप्प्याचा हा मारा आणि अंतिम बॉल येतोय निर्धाव. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. 3 षटकांच्या अखेरी 27 धावा 0 गडी बाद. तन्मय टायटन्स प्रथम बॅटिंग करताना. इथून पुढे एक शेवटचा सामना होईल लीग मधला आणि त्यानंतर तुम्हाला पॉईंट टेबल सांगितलं जाईल आणि त्यानंतर सेमीफायनलचे सामने अनाऊन्स केले जातील आणि एनआर वॉरियर्स आणि काळेश्वरी वॉरियर्स आपल्यामध्ये अंतिम सामना होईल लीग मधला, लीग स्टेज मधला. त्यासाठी आपण रिपोर्टिंग करा. बॅटचा किनारा आहे का? हो आणि भाग्याचा सहारा नाहीये. विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागलाय पहिला टीम तन्मय टायटनला. फलंदाज ऋत्विक धनावडे मोहाट माघारी. चा केस सुरू झालाय आणि जयेश दळवी यांनी संघाला पहिलं सुयश मिळवून दिले. परंतु एका बाजूला जावली आयकॉन बॅटिंगसाठी गाव सावली नाव निखिल जुनगरे. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु एका बाजूला जयेश दळवी यांचा भेदक मारा. जयेश दळवी या अगोदर देखील गोलंदाजी करण्यासाठी आले होते ओव्हर नंबर 2 मध्ये, परंतु त्यांना त्या ओव्हरमध्ये खास काही करता आलं नव्हतं. परंतु या ओव्हरमध्ये त्यांनी प्रभावशाली गोलंदाजी केली आहे वाखाडण्याजोगी. परंतु एका बाजूला आक्रमण करावं लागेल तन्मय टायटनला. अकूट टप्प्याचा हा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. ज्यावेळेस टॉस झाला त्यावेळेस तन्मय टायटनने सांगितलं की आम्ही 100+ बनवण्याचा प्रयत्न करू, कारण पाठीमागच्या मॅचमध्ये आम्ही 74 बनवल्या होत्या. परंतु एका बाजूला महाकाली वॉरियर्सने सांगितलं की आम्ही 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. परंतु कोणाच्या प्रयत्नांना यश मिळेल. धावसंख्या 28. 3 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 3 बॉल शिल्लक. जयेश दळवी महाते तयार.
यावेळेला बॅकलिफ्टचा वापर, टायमिंग प्रॉपर, अभि शिंदे टिपिकल फटका, षटकार. क्रिकेटमध्ये टॅप फटके पाहताना अनेक वेळा पाहिलं, परंतु आता पहा एका वेगळ्या धाडणीचे फटके. अहो काय फटकाय, परंतु क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील का, नाही, बनतील प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून. बॉल देईल दस्तक, तडक फडक बेधडक कडक आलाय. बॉल घेतलंय वळण आणि गोलंदाजाने घेतलीये गरकन गिरकी आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. आणि या ओव्हर मध्ये तब्बल 3 बॉल 3 षटकार त्यांनी मारलेले आहेत. एका बाजूला जयेश जळवी यांचं कौतुक आपण सुरुवातीच्या 2 बॉल वरती केलं होतं, किंबहुना 3 बॉल वरती केलं होतं, कारण 3 बॉल मध्ये जयेश जळवी यांनी केलं होतं काय, 1 धाव देत 1 गडी बाद केला होता, परंतु 3 बॉल मागणे. परंतु अंतिम षटक साहिल धनावडे साहिल धनावडे मोहाट, एक युवा खेळाडू आहेत मोहाटचे. प्रीमियर लीग म्हटलं की अनेक युवा खेळाडूंना निश्चित संधी मिळते, परंतु आज त्यांना चमकावं लागेल. यावेळेला टप्पा पडल्यानंतर पायावरती येणारा बॉल आहे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे निश्चित मिळेल. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये आपण सकाळपासून चर्चा केली की युवा खेळाडूंनी अक्षय प्रभावित केले. त्याच्यामध्ये साहिल धनावडे हे देखील एक युवा खेळाडू आहेत मोहाटचे आणि तेही पहिल्या बॉलच्या पाठीमागे प्रभावित करतायत. खोलवर टप्प्याचा हा बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर. म्हणजे युवा खेळाडूंचा जो खेळ अलीकडच्या काळामध्ये बहरलेला आहे, बरेचसे खेळाडू आहेत तालुक्यामध्ये. येणाऱ्या कालावधीमध्ये आपण त्यांची चर्चा निश्चित करूया. ज्यांचा खेळ अनेक प्रीमियर लीग मध्ये बहरलेला आहे. आता आपण दक्षिण जावली प्रीमियर लीग अनुभवत आहोत, पाहत आहोत. यावेळेला हा बॉल डावीशी सोडून चाललाय. पंचांनी कळवलं की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव या बॉलच्या पाठीमागे आपण जोडूया. साहिल धनावडे यांचा हा मारा. अंतिम षटक. एका बाजूला धावसंख्या आहे 38, एका बाजूला अभि शिंदे 17 बॉल 34 धावांवरती बॅटिंग करतायत. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव येईल आणि धावसंख्या पुढे सरसावते. ओ इथे पहा, आज तुम्हाला कुठे वॉटर पार्क मध्ये किंवा रिसॉर्टला जायची गरज नाही. तुम्ही सारसोळ्याच्या मैदानावरती या प्रीमियर लीग खेळा आणि या अशा स्लाइड्स तुम्ही अनुभवा. धावसंख्या आहे धावफलकावरती 49 धावा 1 गडी बाद. फुल टॉस बॉल, उत्तर साजेसं नाहीये. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न साहिल धनावडे यांचा होता आणि याही बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या आहे 50 धावा धावफलकावरती. तन्मय टायटन्स या टीमची. एका बाजूला युवा खेळाडूंमध्ये प्रभावित केला, आपण या अगोदर देखील चर्चा केली. आता साहिल धनावडे मोहाट प्रभावित करतायत गोलंदाजी करताना. निश्चित आपण क्रिकेटमध्ये अक्षय नेहमी चर्चा करतो, तुम्ही एक गोलंदाज म्हणून एखाद्या टीममध्ये तुम्हाला लगेच संधी मिळते, परंतु एक फलंदाज म्हणून जर तुम्ही तुम्हाला भरपूर वेळ वाट पाहावी लागते गावच्या संघामध्ये येण्यासाठी. परंतु बॉल लॉंग लेगला चाललाय. क्षेत्ररक्षक येतील, बॉलचा पाठमोरा करतील. आणखीन एका धावेचा प्रयत्न केलाय. धावा कशाही येऊत, परंतु तन्मय टायटन्ससाठी धावा फार महत्त्वाच्या आहेत आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल 3 धावा कुठलेल्या आहेत. त्यामुळे एखाद्या खेळाडूला एखाद्या संघामध्ये समाविष्ट व्हायचं आहे
तर एक गोलंदाज म्हणून तुम्हाला लगेच संधी मिळू शकते, परंतु एक फलंदाज म्हणून तुम्हाला वाट फार मोठी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला, बॉलवरती येतील, झडप घातली आहे, बॉलची फेकी होईल, 2 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या मिळतील आणि धावसंख्या आहे प्रथम बॅटिंग करताना. चला टॉससाठी या, यानंतर आम्ही टॉस अनाऊन्स करतोय. लीग स्टेज मधला शेवटचा सामना होईल आणि आपण रिपोर्टिंग करा. प्रथम बॅटिंग करताना 55 धावा कुठलेल्या आहेत, 56 धावांची गरज आहे. बॅटिंग करत असताना आता सत्र क्रमांक 2 मध्ये महाकाली वॉरियर्सला आपण करतोय टॉस आणि टॉसकडे आपण वळूया आणि टॉससाठी आपण आमंत्रित करूया 2 संघ नायकांना. NR वॉरियर्स आणि काळेश्वरी वॉरियर्स आपले संघ नायक पाठवा. माफ करा, आणखीन एक सामना आहे, त्याच्यामध्ये आपण करेक्शन करूया आणि लीग स्टेज मधला शेवटचा सामना काळेश्वरी 11 शिवश्री 11 असा होणार आहे. त्यासाठी दिलगिरी, परंतु हा 4था सामना आहे आणि आजच्या दिवसामध्ये लीग स्टेजमध्ये 5 सामने आहेत, त्याच्यामध्ये आपण करेक्शन करत आहोत अनाउन्समेंटमध्ये. चला टॉससाठी या. NR वॉरियर्स आणि काळेश्वरी वॉरियर्स या 2 संघांमध्ये पुढची लढत आहे. आपण टॉससाठी या. एका बाजूला नितीन दादा चिकणे आणि राजेंद्र दादा चिकणे यांच्या मालकीचा संघ NR वॉरियर्स, तर काळेश्वरी वॉरियर्स निलेश दादा कदम यांच्या मालकीचा आहे. या संघ मालकांमध्ये आणि त्यांच्या खेळाडूंमध्ये पुढील सामना आपल्या समोर येतोय, आपण करूया त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल. आणि काळेश्वरी आपण टॉससाठी या, ही विनंती आहे. इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस होणार आहे असं आयोजन समितीने कळवलेलं आहे. हनुमंत दादा कदम यांना विनंती आहे की दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. एका बाजूला काळेश्वरी वॉरियर्स आहे तर एका बाजूला NR वॉरियर्स असा होणार हा सामना आहे आणि या लढतीचा आम्ही टॉस करत आहोत. दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी या. ओके, NR वॉरियर्स नाणेफेकीचा कौल मागत आहेत. आपण कॉइन स्पिन करूया. हेड इज अ कॉल. बटटेल टॉस जिंकलेला आहे. काळेश्वरी वॉरियर्स टीमने प्रथमतः काय घेत आहे? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. क्षेत्ररक्षण करताय. आतापर्यंत काळेश्वरी वॉरियर्सचे किती सामने झाले आणि किती जिंकलेत? 2 सामने झाले. एक आम्ही जिंकलो आणि एक हारलो. एक हारलो तो पण एकदम एका बॉलने हारलो, त्याचं काय. आणि आता क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही. निश्चित म्हणजे हा सामना तुमच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. क्षेत्ररक्षण करताय, कुठपर्यंत रोकाल NR वॉरियर्सला? 50-55 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. त्याच्या आतमध्ये आम्ही रोखू. NR वॉरियर्स मी तुमच्याकडे येईन. तुम्ही किती सामने खेळत, किती जिंकलेला आहात? 2 खेळलो आणि 2ही सुद्धा जिंकलो आम्ही. म्हणजे तिसऱ्या विजयाच्या शोधामध्ये तुम्ही असाल. बॅटिंग करायची आहे, कुठपर्यंत मजल माराल? आमचा टार्गेट असेल 60+ करण्याचं. अधिकचा वेळ घेणार नाही. NR वॉरियर्स तुम्हाला आणि काळेश्वरी वॉरियर्स तुम्हाला मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. काळेश्वरी वॉरियर्सने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. NR वॉरियर्सला आमंत्रित केलंय प्रथम बॅटिंगसाठी. ही आहे नाणेफेकीच्या कौलची माहिती. सामन्याला सुरुवात होईल. आवाजामध्ये करूया फेरबदल. कोणता संघ हा सामना घेऊन जाईल हे सांगण्यात तुम्हाला थांबवतो आणि
कॉमेंट्री बॉक्समध्ये वळतो आणि आजच्या दिवसामध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल सातारा जिल्ह्यातील KSK टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज अर्थात संतोष देसाई सरांची असेल वाणी आणि त्यांच्याच माध्यमातून ऐकूया सत्र क्रमांक 2ची संपूर्ण कहाणी. काल आपण 2 समालोचकांना ऐकलत, शैलेश जाधव सर आणि उमेश सावंत सरांचा आवाज तुम्ही ऐकलात आणि आज आपल्या संतोष देसाई सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे त्यांचं कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि या प्रीमियर लीगच्या वतीने करूया सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. मायक्रोफोनवरती आवाज तुम्ही ऐकताय. अर्थातच जावली तालुक्याचं आणखी एक रत्न ज्यांना म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर संपूर्ण सातारा जिल्हा ग्रामीण क्रिकेटमधील आणि नवी मुंबई नगरी असेल सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक स्पर्धा खऱ्या अर्थाने टेनिस आणि रबर बॉल क्रिकेटच्या कोण करत असेल तर ते नाव आहे ओझरे गावचे आपले निलेश मर्डेकर सर. स्पर्धा आपण जर पाहिली तर दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहतोय. निलेश सरांनी अगदी सकाळपासून नॉनस्टॉप समालोचन केलं आहे आणि एक उत्कृष्ट समालोचक म्हणून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत असतो. दक्षिण जावली प्रीमियर लीग स्पर्धा तुम्ही पाहताय. मॅच दरम्यान सुरू आहे. तरमाई टायटन यांनी 55 धावा केल्या तर 56 धावांचं टार्गेट आहे. ओ चांगली स्लाइड करताना आपण पाहिलं पहिल्या स्लिपमध्ये बॉल हाताला लागला पाठीमागच्या दिशेने चाललाय. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले. परंतु दक्षिण जावली म्हटलं ना की त्याची परिपूर्ण व्याख्या मला वाटते समोरच्या फ्लेक्सवरती लिहिले. नैसर्गिक सौंदर्याची खाण म्हणजेच दक्षिण जावली. याच्यापेक्षा आणखी काही सांगता येणार नाही आणि खूप सुंदर तो फ्लेक्स बनवला आहे आणि ज्याच्यावरती तुम्ही पाहताय खऱ्या अर्थाने ही स्पर्धा ज्यांनी पुरस्कृत केले अर्थातच स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र राज्य अर्थातच उपाध्यक्ष आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आले. त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार मानून एक चांगली स्पर्धा आज डे क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय. हा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन द विकेट अगदी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र धावा किती कंप्लीट केल्या जात आहेत तर 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागतात त्या 6 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. आतापर्यंत आपण जर बॉल पाहिले तर 4 बॉलचा खेळ इथे समाप्त होतोय. बॅटिंग करताना तुम्ही पाहताय आकाश सुर्वे 4 बॉल 6 मध्ये खेळतायत. जयेश दळवी जिथे आणखी कोणताही बॉल त्यांनी फेस केला नाही. हर्षदचा पुढचा बॉल समोरच्या दिशेने बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक 2 येत आहेत आणि एक सेल चांगला पकडलाय. गुड कॅच. ऋतिक धनावडे यांनी कॅच पकडलाय. अभिनंदन यार चांगला कॅच पकडला कारण लॉंग ऑनला ते उभे होते. तदनंतर अगदी धावत गेले आणि चांगलं जजमेंट म्हणून एक चांगला झेल त्यांनी पकडलाय. रिप्लेमध्ये पाहू शकता तुम्ही PTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. PTC म्हटलं ना की खऱ्या अर्थाने अगदी 3 ते 4 वर्षामध्ये जबरदस्त आणि चर्चेत राहिलेली वाहिनी PTC लाईव्हने आपण पाहिलं. रायगड प्रीमियर लीग सुद्धा PTC लाईव्हने केले. मोठ्या स्पर्धा PTC लाईव्हने केल्यात आणि पुन्हा एकदा आज दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये आपण PTC लाईव्हला पाहतोय. कॅमेरामॅन महेश मोरे यांना तुम्ही पाहताय आणि चांगलं छायाचित्रण करतायत. मी लाईव्ह स्पर्धा पाहत होतो. एक चांगल्या पद्धतीनं संपूर्ण ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. षटक क्रमांक 1चा खेळ इथे समाप्त होतोय. धावसंख्या जर विचार केली ना महाकाली वॉरियर्सचा जयेश रनआउट होऊन परत आहेत परंतु षटक इथे समाप्त होईल. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डची लागते ती 6 धावा. 1 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. हॅलो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कॅलिस जात आहेत. जॅक कॅलिस हे खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल क्रिकेटमधलं खूप मोठं नाव होतं आणि आपण जर पाहिलं तर कॅलिस हे नाव त्यांना दिलंय परंतु त्यांचं नाव जर पाहिलं तर विलास सकपाळ हे नाव आहे परंतु कॅलिस या नावाने प्रसिद्ध आहेत. बॉलिंग मार्क होती. तुम्ही पुन्हा एकदा सेकंड ओव्हरमध्ये बॉलर पाहताय. बॉलरचं नाव सुनील दुंदळे बॉलिंग मार्क होती येत आहेत आणि इथून पुढे आपण जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ आणखी बाकी आहे. या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न ऑन साईडला या बॉलला वळवलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी येतील
तोपर्यंत मात्र एक सिंगल रन कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळत आहेत. 56 धावांचं टार्गेट आहे महाकाली वॉरियर्स या संघासमोर. आताची स्थिती तुम्ही जर पाहिली तर 7-2 ही स्थिती आहे. साहिल बॅटिंगसाठी विलास आलेत बॅटिंगसाठी, ज्यांना कॅलिस म्हटलं जातं. साहिल सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहेत. या जोडीला रन्स बनवावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. 23 बॉल 49 धावांची तब्बल गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी महाकाली वॉरियर्स या संघाला. पुढचा बॉल स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय. आता मात्र साहिल लोअर फुलटॉस बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन हा बॉल सिंगलसाठी जाताना पाहायला मिळतोय. परंतु सिंगल डबलनी तुमचा खेळ चालणार नाहीये मित्रांनो, मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. मॅच जर आपण पाहिली इम्पॉर्टंट मॅच असेल दोन्ही संघांसाठी, आणि या दोन्ही संघांसाठी विजय मात्र महत्त्वाचा आहे. पुढचा बॉल, हा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, वेगाने बॉल परत देत आहेत. कोणतीही रन नसेल, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. एक चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहताय तुम्ही. फुलटॉस बॉल आहे, खेळण्याचा प्रयत्न. अगदी आपण जर पाहिलं तर बॅटवरून बॉल स्लाइड झाला. पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धा पाहताय. एक चांगली स्पर्धा, 360 मैदान आहे. जर तुम्ही संपूर्ण स्पर्धा पाहिली तर या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर एक उत्तम आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय. कौतुक करावं लागेल आयोजन टीमचं. वाह, काय फटका खेळला या स्टँड अँड डिलिव्हर. या फटक्याला आपण जर पाहिलं ना, अगदी डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. अप्रतिम स्ट्राईक, रन मिळतील 6. सिक्सर डीजे. पाहायला मिळाला या ठिकाणी. धावा मात्र किती घेतल्या जातील तर एक सिंगल रन कंप्लीट करताना साहिल आणि विलास पाहायला मिळाले. महाकाली वॉरियर्स बॅटिंग करतायत पहा सेकंड इनिंगमध्ये. धावांची गरज आहे 56. सुनील दुंदळे बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहताय. आतापर्यंत त्यांनी 5 बॉल हाताळलेत आणि षटक समाप्त झालंय. पंचांना मी विनंती करतो थोडंसं पुन्हा एकदा थोडंसं आम्ही चेक करू, कारण इथे मात्र पहिला बॉल जर आपण पाहिला तर सिंगल आली. सेकंड बॉलवरती सिंगल, तदनंतर डॉट आहे, तदनंतर 2 धावा, तदनंतर षटकार आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल. षटक समाप्त झालेलं आहे. आम्ही करेक्शन करतोय आणि या गोष्टी होत असतात, कारण आपण जर पाहिलं क्रिकेट आहे. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड ती लागते 17 वरती 2 आहेत. महाकाली वॉरियर्स आणि 18 बॉल आणि 39 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला तर 13ची गरज असेल. आणि अक्षय आहेत माझ्याबरोबर, जे खऱ्या अर्थाने सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने नामवंत गुणलेखक आहेत आणि खूप मागणी आहे अक्षयला. कालपासून ही स्पर्धा तो कव्हर करतोय. कालच्या दिवसामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही पाहिलं शैलेशजी जाधव सर आणि उमेशजी सावंत सर स्पर्धा दणानून सोडले, कारण हे दोन्ही कॉमेंटेटर पाहिलं ना तर जबरदस्त आहेत. आणि पश्चिम महाराष्ट्राचा बुलंद आवाज, एका बाजूला विनोदी समालोचक तर दुसऱ्या बाजूला बुलंद समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे शैलेश आणि उमेश सावंत सर, या दोघांचं कौतुक करावं लागेल. स्पर्धा जबरदस्त आहे, देखणी आहे आणि ही स्पर्धा पुरस्कृत केली ना खऱ्या अर्थाने लोकसेवेचं व्रत ज्यांनी हातात घेतलं आहे. अर्थातच आपणा सर्वांचे लाडके आदरणीय अंकुश बाबा कदम साहेब यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केली. पहिला बॉल वाईड आलाय. यस, 18 धावा स्कोरबोर्डती लागतील. चर्चा आपण करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आले. अगदी ऑफ ड्राईव्ह पाहताय तुम्ही, कारण क्षेत्ररक्षक 30 यार्डमध्ये नाही आहे. रबर बॉल क्रिकेट आहे. रबर बॉल म्हटलं ना 30 यार्ड नसतंय. सगळे खेळाडू तुम्ही बाउंड्री लाईनवरती तैनात करत असता आणि त्याचा फायदा कधी कधी ना तुम्ही सिंगल डबलमध्ये जास्त धावा देत असता. या गोष्टी खऱ्या अर्थाने चर्चेत येतात नेहमी. पुढचा बॉल, हा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर अगदी अंगावरती आलाय. अगदी प्लेस करण्याचा प्रयत्न राहिला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 17
19 वरती 2 ही स्थिती आहे महाकाली वॉरियर्स या संघाची. मजा येईल या मॅचमध्ये. तन्मय टायटननी बॅटिंग केली, 55 धावा उभा केल्या, तर त्या धावा थांबवायच्या असतील तर तुम्हाला चांगली बॉलिंग करावी लागेल. हा स्ट्रोक काय खेळला यार, देखना स्ट्रोक, नजाकत आहे स्ट्रोक मध्ये. 2 क्षेत्ररक्षक येतील परंतु क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागला बॉल आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. हा टोले जंग, हवाई सफर, एक अभूतपूर्व भयानक हल्ला मैदानाच्या आतमध्ये. सिक्सर. साहिल धनावडेच्या बॅटमधून षटकार आलाय. आणखी एक स्ट्रोक, जबरदस्त, अप्रतिम, अफलातून कलात्मक नजाकत आहे या फटक्यामध्ये. लॉंग ऑफ रिझनला हा फटका काय सजवला यार, साहिलचं कौतुक करावं लागेल. आणखी एक मॅक्सिमम स्ट्रोक, रन्स मिळतील 6. षटकार. ऑन साइडला तदनंतर लॉंग ऑफ रिझन मध्ये काय फटका सजवला यार. स्टँड अँड डिलिव्हर, पॉवर होती, पॉवर ज्या पद्धतीने मनगटातली पॉवर पाहिली ना, युवा खेळाडू आहे आणि आज मात्र ना या स्पर्धेमध्ये लक्ष केंद्रित करतोय प्रेक्षकांचं. क्या बात आहे, सुपर बॅटिंग यार. आता मात्र निखिल जुनकरेंना काहीतरी वेगळं करावं लागेल. आणखी एक बॉल, चांगला बॉल आहे, फक्त आडव्या बॅटनी ऑन साइडला पुश केलं क्षेत्ररक्षक. आता मात्र ठेवलेत त्यांनी 30 यार्डमध्ये. सिंगल रन कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 32 धावा स्कोरबोर्डती लागताय, जिथे 56 धावांचा पाठलाग करत असताना तुम्ही पाहताय महाकाली वॉरियर्स या संघाला. मंगेश इंगुळकर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पुरस्कार देण्यात येईल साहिलला. एक चांगला बॉल पहा, हा टप्पा अचूक आहे आणि रबर बॉल क्रिकेट म्हणलं ना, तुम्ही शॉर्ट पिच बॉल जास्तीत जास्त हाताळा, तुम्हाला जास्त रन पडणार नाहीत. या गोष्टी क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या आहेत. परंतु 3 षटकांचा अक्षय खेळ संपलाय. धावा मात्र स्कोरबोर्डती लागतात एकूण 32 धावा, म्हणजे 12 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. मॅचला मजा येईल. 12 बॉल 24 धावा, दोन्ही बाजूने 50-50 आहे. जर आपण पाहिलं ना तर एक चांगलं षटक इथे नंबर 4चं जर चांगलं हाताळलं ना तर 5व्या षटकामध्ये या मॅचमध्ये मजा येईल. जसं T20 क्रिकेटमध्ये 19वी ओव्हर जी असते ती अतिमहत्त्वाची असते ना, तसं 5 षटकांच्या खेळामध्ये ओव्हर क्रमांक 4 अतिमहत्त्वाची असते. आता जिथे चर्चा झाली, चर्चेतून नाव कोणतं आलंय तर हर्षद कांबळे, ज्यांनी पहिलं षटक अक्षय हाताळलं होतं आणि चांगली बॉलिंग केली होती, फक्त 6 धावा दिल्या होत्या. आता हर्षदकडे ही जबाबदारी आहे की या षटकामध्ये धावा थांबवायच्या आहेत, म्हणजे 4 ते 5च धावा खर्च करायच्या. शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला धावा ठेवाव्या लागतील. आणि बॅटिंग करताना आपण पाहतोय कॅलिस आहे एका बाजूला, तर एक युवा खेळाडू साहिलला तुम्ही पाहताय 6 बॉल 14 वरती तो खेळतोय. साहिल आहे ना स्ट्राईकला, स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय साहिल धनावडे. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने, लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत का त्या ठिकाणी पाहणं गरजेचं. झेल ड्रॉप केलाय आणि पुन्हा एकदा आणखी एक षटकार येतोय. साहिल धनावडेचं कौतुक करावं लागेल, त्यांनी मारलेला हा षटकार क्रमांक काहीतरी 18. आणखी एक टोला, काय फटका सजवला यार, अगदी डोळ्याला आनंद देणारा फटका. साहिल धनावडे युवा स्टार मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम बॅटिंग करतोय. षटकार क्रमांक 4 त्यांनी ठोकलाय. प्रेक्षकांना विनंती करेन, खेळ आवडला असेल तर टाळ्या होऊन जाणं गरजेचं राहील. क्या बात आहे साहिल धनावडे, व्हॉट अ बॅटिंग यार, सुपर बॅटिंग. काय बॅटिंग केली त्यानं. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये आपण पाहतो ना, आडव्या बॅटनी तर रन्स येतच असतात. अनेकदा आपण टेनिस क्रिकेट, रबर बॉल क्रिकेटमध्ये पाहतो की बरेचसे फलंदाज आहे ना ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन आडव्या बॅटनी लेग साईडला खेळतात. परंतु या खेळाडूचं मी कौतुक का करेन माहिती आहे का, समोरच्या दिशेने 4ही षटका ठोकलेत, मध्ये षटका ठोकलेत साहिल धनावडे.
आणखी एक चांगला स्ट्रोक अलॉंग द कार्पेट समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी जातील तोपर्यंत मात्र एक सिंगल रन कंप्लीट केली जाते. 45 धावा तब्बल स्कोरवरती लागल्यात. इथून पुढे 9 बॉल 11ची गरज आहे. जॅक कॅलिस हे नाव आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ऐकलंय, परंतु दक्षिण जावलीमध्ये तुम्ही कॅलिस हे नाव ऐकताय. व्हॉट अ स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हरती पायावरचा बॉल अगदी फेकून दिलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. आणखी एक जबरदस्त टोला. कॅलिस ट्रेडमार्क स्ट्रोक. षटकार 6 धावा. एका धावेची गरज आहे. ज्यांची पुढची मॅच आहे त्यांना मी विनंती करेन आपण बाउंड्री लाईनवरती तयार राहा आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. एका धावेची गरज. काय बॅटिंग केली यार, अफलातून बॅटिंग दोन्ही बॅट्समननी. एका धावेची गरज. हा बॉल लेग साईडला पंचांनी सांगितलं वाईड आहे म्हणजे सिंगल रन प्राप्त होईल आणि 56 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करताना तुम्ही महाकाली वॉरियर्स या संघाला पाहताय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन महाकाली वॉरियर्स टीम. 9 बॉल 27 धावा ज्यांनी कुठल्या तो युवा खेळाडू दक्षिण जावलीचा येणाऱ्या काळातील हा टेनिस बॉल रबर बॉल